तुम्हाला तुकाराम महाराज म्हणले, बैल तू देवा मारवाही, बैल तू देवा बैलाचं काम भारत वयाचे माय. फोडले भांडार माला हा धन्याचा, कोणाच भार व्हायचा आपल्याला, कोणाच वज भार होता, आपण सगळं तेच करायला महाराज. नरदे मिळाला पण कळाला नाही, तुमच्या आमच्या बाबतीत आहे. नरदे मिळाला तुम्हा आम्हाला पण कळाला नाही, तुकाराम महाराज म्हणतात. कळण्यासाठी विषय ओढी बोलले जीव, कोण आता याची करील जीव. नुपुजे नारायणी भाव पावनी ठावन नरदे. विषयात सगळे माणसं गुंतून गेले, याच्यात लंपट झाले, म्हणून परमार्थाकडे येण्याची शक्यता राहिली नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. मग महाराज मिळालाय पण कळाला नाही, एक वर्ग. दुसरा वर्ग सांगितला तुम्हाला, मिळाला पण मिळालाय नाही, कळालाय नाही, एक वर्ग. ज्ञानोबाराय सांगतात त्याच्यात, सांगे पै पुंकीचे किडे काय चिळशी घेती. ज्ञानोबाराय म्हणतात, रक्त मासात रुजणारे जे किडे आहेत ना, जखम पडली की त्या जखमात काही किडे पडतात, त्या जखमातले किडे जर बाहेर काढले तरी ते आतच जाण्याचा प्रयत्न करतात. कारण कुठेही शास्त्रात पोथीत कुठेही वर्णन आलं नाही की आम्ही या जन्माला कटाळलो. प्राण्याचं कोणतेही वर्णन आलेलं नाही की आम्ही या जन्माला कटाळून आम्हाला नरदे मिळावा. अपेक्षा केली नाही, कारण ते कळालाही नाही आणि मिळालाही नाही. एक वर्ग आहे महाराज, कळालाय पण मिळाला नाही, त्या अभंगाचं पहिलं चरण. स्वर्गीचे अमरेची दाते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा मार. स्वर्गातले देव जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या मृत्यूलोकातल्या लोकांना आलेल्या कळाला नाही, तुम्ही स्वर्गातून इथे इच्छा का मानतात, का करतात. परमान सांगितलं, तुकोबाराय सांगितलं, बाबा स्वर्गातले देव कशा करता या मृत्यूलोकात इच्छा करतात. या मृत्यूलोकाचं फार महत्व आहे महाराज. कसं महत्व आहे, सगळ्या जगाच्या पाठीवर भारत देश पुण्यवान आहे. सगळ्या जगात जेवढे देश आहेत तेवढ्यापैकी भारत देश एक पुण्यवान. आणि भारत देशामध्ये पाहत पाहत आपण सगळे राज्य आलो तर महाराष्ट्रासारखं पुण्यवान पुन्हा राज्य. कारण या महाराष्ट्रात भगवान परमात्म्यानं बौद्ध नावाचा अवतार धारण केला, म्हणजे पांडुरंग परमात्मा. आखरी जे आता चालू आहे अवतार बौद्ध, ते कुठे घेतला, पंढरपुरात. आणि पंढरपुरातल्या या सगळ्या याच्यापेक्षा 4 जिल्हे महत्वाचे मानले गेले महाराज. कोणते? परभणी पहिला जिल्हा, पुणे दुसरा जिल्हा, हिंगोली आता नवीन झाला, पण पहिले 4 जिल्हे मानले गेले होते. कोणता? एक संभाजीनगर. संभाजीनगर एक जिल्हा भाग्याचा मानला गेला महाराज, आणि जालना जिल्हा नाही मानला गेला. पुणे
संभाजीनगर, परभणी आणि नांदेड हे 2 जिल्हे एकाच मिळवलेले होते. 4 जिल्हे पुण्याचे मानले. कशामुळे महाराज की या परभणी जिल्ह्यात साधू संतांना जास्ती अवतार घेतले. तुम्हाला वाटलं किती घेतले अवतार महाराज? त्या परभणी जिल्ह्यात सगळ्यात जास्ती संतांना अवतार घेतले. नामदेव महाराजांचा जन्म मोठ्या जुन्या काळातला नामदेव महाराज जे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात झालेले होते ते नामदेव महाराज कुठे झाले जन्माला आले? म्हणजे हिंगोली, परभणी जिल्ह्यात. पहिला जुना परभणी जिल्हा, आता हिंगोली झाला. परभणी जिल्ह्यात जनाबाई कुठे जन्माला आली? गंगाखेडला. मोतीराम महाराज कुठे जन्माला आले? मारुतराव महाराज, रंगनाथ महाराज, माऊली महाराज, खूप मोठी यादी सांगता येईल महाराज. दुसरा जिल्हा कोणता? संभाजीनगर सांगितलं मी. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुका आहे. पैठण तालुक्यात एकनाथ महाराज जन्माला आले. त्याच्या आधी भानदास महाराज जन्माला आले पैठण तालुक्यामध्ये. आणि पुणे जिल्ह्यात आळंदी गाव आहे, तुम्हाला माहिती आहे सगळे. तिथे तर 4 भावंड जन्माला आले. कोण? ज्ञानेश्वर, निवर्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई. एक जिल्हा राज्याचं वर्णन सांगता येईल. विठ्ठल सोलापूर जिल्हा ते एक महत्वाचा मानले. 4 जिल्हे मानलेले. सोलापूरच नाव विसर. चोखामेळा सोलापूर जिल्ह्यात झाला. गोरा कुंभार सोलापूर जिल्ह्यात झाला. सावतामाळे सोलापूर जिल्ह्यात झाला. कुर्मदास सोलापूर जिल्ह्यात झाला. निळोबाराय सोलापूर जिल्ह्यात झाले. म्हणजे हे जे साधू संत जन्माला आले महाराज, तर कुठे जन्माला आले? 4च जिल्ह्यात. म्हणून या 4 जिल्ह्याला पुन्हा महत्व दिलं. आणि त्यात परभणी जिल्हा सगळ्यात महत्वाचा मानलाय महाराज. आणि परभणी जन्मात तुम्ही आम्ही जन्माला आलो कशा करता? देवाची भक्ती करण्याकरता. मग इथं जर जन्म घेण्याची इच्छा करतात, इंद्र स्वतः आला पुणे जिल्ह्यामध्ये. इंद्र येऊनी भूमिसी याग संपादिले अहर्निसी इंद्रायणी इंदोरसी पंचकोशी याच पासून. नाशिक जिल्ह्यात स्वतः राम प्रभुचंद्र आले. नाशिक जिल्ह्यामध्ये माहिती आहे ना, नाशिक जिल्ह्यात पंचवटीत येऊन प्रभू रामचंद्र राहिले. बरोबर आहे. इथं भगवान शंकरानं ज्योतिर्लिंग घेतल्या. सगळ्यात ज्योतिर्लिंग जास्ती महाराष्ट्रात आहेत. तुम्हाला माहिती आहे 4 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. बाकीचे 12 पैकी 4 एका राज्यात आहेत. बाकी कोण्या राज्यात एकच आहे. 2 पण नाही. म्हणजे किती भाग्याचा महाराष्ट्र. आणि आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, त्या पांडुरंग परमात्म्याच्या आदेशात जन्माला आलो, तरी आपल्याला आणि गळ्यात माळी घातल्या नाही. म्हणजे किती भाग्यवान आहेत आपण. विठ्ठल पवित्र तो देश पावन तो देश पवित्र देश पावन तो देश पवित्र तो देश पावन तो देश पवित्र देश पावन तो देश पवित्र देश पावन तो देश पवित्र देश जन्म घेते. तिथं जन्म हरीचे दास घेतात. 12 साधू संत जन्माला घेतात. आणि साधू संत जन्माला येऊन काय करतात? हो, इथं आमदार होतात का? एखादी ग्रामपंचायत लढवतात नाही. मंत्री संत्री आमदार काहीच होत नाही. इथं येतात आणि ज्या देवाचं भजन करायचं सांगतात
त्यानं केलंय आणि ते सांगतात तुम्हा आम्हाला सगळे सांगा उठा जागे वारे आता उठा जागे वारे त्याला जन्म मिळालाय महाराज जन्म मिळालाय कळालाय आणि तुम्हा आम्हाला कळून देतात ते साधू संत दुसरं कोणी कळून देत नाही महाराज सगळेच्या जीवाची पुढते हे जनन देखवे डोळा येतो कळवेळा म्हणून या सगळं जग राडरानान धावाले साधू संतांना कळलं आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला ते शिव जाडू संताचे मार्ग हे काय महाराज सगळं आडवं चाललंय सगळं जग बुडायला लागले तुकोबाराय म्हणतात हे बुडायलेलं जग मला कळवळायला लागलंय म्हणजे कळून देण्याचा प्रयत्न करतात की बाबा एवढा नरते अमोलिक आहे एवढं शरीर अमोलिक आहे किती अमोलिक आहे महाराज ते याचं थोडक्यामध्ये आपण व्यवहारात उदाहरण पाहू एखाद्या माणसाला समजा होऊ नये कोणाला पण एखाद्या माणसाची किडनी गेली किडनी काय केलं किडनी गेली केवढ्याची किडनी आहे बाबा एक तुम्हाला माहिती आहे का नाही कोणाला 4 लाख रुपये किडनीची किंमत आहे एक ती भेटली याला तर बरं आहे एक किडनी गेली तर देवान काय केलं 2 किडन्या द्यायला मला एखादी खराब झाली आणि दारू पिऊन पिऊन पण पुढे जर माळ घातली तर चांगलं राव विठाला कारण 2 द्यायला बिचाऱ्यानं मला नाही लवकर सुधारलं गादी लागलं मग नंतर माळ घातली तर फायदा होईल एका किडनीवर तरी जगता येईल 2 किडन्या दिल्या म्हणजे 8 लाख रुपये 2 किडन्याचे किती झाले 8 लाख 2 किडन्याचे त्याच्यानंतर लिव्हर दिले माणसाला लिव्हर बी खराब होत आहे माणसाचं मोठा माणूस आपला मंत्री जे लिव्हर नच मेलेला आहे तुम्हाला माहित असेल लातूरचा नाव सांगत नाही आपल्याला काय घेऊन देत नाही लिव्हर नच मेला लिव्हर हे खराब होते कशामुळे खराब होतात लिव्हर कोणी कोणी पिली इथं आल्यांचं पिऊन बरं माझ्याकडे येऊन ती बिमारी म्हणून म्हणलं विठाला खराब होते लिव्हर आहे 12 ते पण 2 दिलेत माणसाला दोन्ही साईडला 2 दिलेत ते पण साधे सुधे नाहीत महाराज लाखो रुपये किमतीचे या सगळ्या शरीराचा जर अभ्यास केला लय मोठा लांब सांगत नाही शरीराचं एका नखाची किंमत 25,000 रुपये हे जर नख काढून दुसरं जर लावायचं असेल तुमचं जर नख खराब झालं तर दुसरं चांगलं नख सजीव जोडायचं असेल तर 25,000 रुपये लागतात पण 5 दोन्ही 10 10 दोन्ही 20 नख आहेत पायाला किती अंदाज लावा पैशाचा किडण्याची किंमत लावा नाकाची किंमत लावा कानाची किंमत लावा डोळ्याची किंमत लावा हाताची किंमत लावा पाठीची किंमत लावा मणक्याची किंमत लावा मांडीची किंमत लावा घोट्याची किंमत सगळ्याची किंमत लावा किती रुपयाचा असेल महाराज सगळे कोट्यवधी रुपयाचा
आणि हे सगळं देवान फुकट देतो तुम्हाला पैसे. शरीर उत्तम चांगले शरीरासाठी होय केले. साध्य होय केले, शरीरासाठी होय केले. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले प्रब्रह्म. शरीर इतकं चांगले महाराज भगवंतान फुकट दिले तुम्हाला देह दिला दान फुकट दिला दान दिलाय पैसे घेतले नाही कशा करता की त्याला ओळखण्याकरता मज कर्त्याची प्राप्ती. वाळको काय सांगितलं मी देवाला ओळखण्याकरता दिला आहे की जेणे माणसं जन्माला आले की मग भजन करते. पण माणसं इथले बेमान महाराज जन्माला याच्या अगोदर म्हणले देवा एकदा मला बाहेर काढायचं. कुठून काढायचं बाहेर कर्जातून नाही बरं. हो नाही तर म्हणसाल कर्ज झालं ना देवाला सांगायचं भेटून टाके नाही फेडणार. कुठं महाराज माईच्या पोटात होत गर्भात होत. कारण या गर्भातली एवढी व्यथा आहे महाराज काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मास मूळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यात. मीच मनानं सांगत नाही परमानं बोलतो मनानं कधीच बोलत नाही. भगवान परमात्माची आराधना पहिल्यान केली का नाही कोण म्हणायला लागलंय. तुकाराम महाराज सांगतात 9 मास कटलासी दाव्याने प्रसूत झाली येताची कर्म जाड तुझी मान अडकली. तुम्हाला माहिती आहे माता मावल्याला लय विषय सांगत नाही पण माता मावल्याला माहिती गर्भात पोरग हे लहान लेकरू आहे गर्भात आणि बाईला 7-8 महिने झाल्याच्या नंतर काय काय खाऊ वाटते तिलाच माहित बिचारी. गरम गरम चहा प्यायचा आज काय गुदगुल्या कराल का त्या पोराला ते बिचाऱ्याचं कवळं काताडा हिनं गरम गरम चहा प्यायचा गुदगुल्या करत असेल का त्या गर्भोत्तरीची व्यथा नेनती माता आणि पिता जीवाची व्यथा जीवदाने. मी नाही सांगले अनुभव राहिले येतात वरून तिखट भाजी खाल्ली चटणीची हाताला चटणी लागली तर डोळ्याला लागलं तर हिरभळ लढते आणि आता तिखट चटणी खाल्ल्यावर त्याला लागल्यावर कसं होता सतत त्याच. पण माईलन बापाला काही वाटत नाही न जाणती माता आणि पिता जीवाची व्यथा जीव जाणे. कटू आम्ल लवण मिळे गर्भवतीचे पुरती डोळे त्वच विन अंग पोळे गर्भांग लोळे अति दुखी. आहे म्हणतात बाबा त्या बाईला काय काय खावटते तिचं तिलाच माहित. पण 2-4 गोष्टी सांगतो माहित आहेत तेवढ्या. पहिल्या काळातली गोष्टी आताच्या नाही. इथल्या बाया नाही बरं का इथल्या बाया सोडून आणि घरी झोपलेला धरून विठ्ठल पहिल्या माता मावल्या काय करायच्या पायट उठायच्या भांडे घासायच्या पण भांडे घासायचं तेव्हा काय नव्हतं तेव्हा राखुंडी घ्यायला लागत भांडे घासायला राख आणि त्या गौऱ्याचे ढेपसे. काही माता मला ढेपसे घालायच्या राखुंडी घालायच्या. काही माता मावल्या कोळसे घ्यायचे वाटून भांडे घासायला काही कोळशा खायचे. काही माता मावल्या पहिल्या काळात भिताड होते ते भिताडाला थापडून निघायचे सारवले भिताड. आता पाण्याच्या गुदुगुदू हसायला म्हणजे मी खाल्ले होते बाई तुम्ही नाही घरचे सांगायला विठाला मी सांगा ज्ञानोबारायचं ना कटू आम्ल लवण मिळे गर्भवतीचे पुरती डोळे त्वचेविन गर्भांग पोळे त्या गर्भदुरीची व्यथा नेनती माता आणि पिता जीवाची व्यथा जीव जाणे. ज्ञानोबाराय म्हणतात किती कट्ट लागले असतील महाराज. मी म्हणतो पोरग लोक म्हणतात जन्माला आलं पाळण्यात पाय पाहिले पोरग कळते कसं. लोक म्हणतात ना त्याचे पाळण्यातच पाय ओळखतात पोराचे. मी म्हणतो पाळण्यात पाहायचं कामच नाही. बाई गर्भात राहिलं की सांगतो मी तिच्यावर निर्बळ ध्यान ठेवायचं. समजा राखुंडी खाल्ली
की आपण समजावं आपल्याला 7-12 कोरी करते, आपल्याला तलाट्याकडे भूमिहीन प्रमाणपत्र, आपल्या धनाची राखत लावते. काही करत बरोबर आहे का? चला, कोळसे खाल्ले, कोळसे दात घासता का खाल्ले कोळसे. आपण समजा नक्की आपल्या तोंडाला काळा लावल्याशिवाय राहत नाही. सोपं गणित आहे महाराज, काय सोपं आहे काय ते गणित? पाळण्यात पाहायचं नाही, गर्भात सांगते ना. मातीचे ढेकळं खाल्ले वावरात गेले की निंतानी ढेकळं खाल्ली की आपण समजा नक्की आपल्याला जित्त मातीत घालतोय वरही ठेव नाही. गणित अभ्यास कोण्या महाराजाला विचारायला जाऊ नका, लिहून ठेवा माझे गणित. बाईनं जर टीव्ही पाहिली आणि टीव्ही जर ऐकलं गर्भवतीत, हम तो ठेरे परदेसी घर कब आओगे, हे जर तुम्ही पाहिलं टीव्हीत की नक्की तुमची पोरगी पळून गेल्याशिवाय राहणारच नाही. तुम्हाला लग्न करायचं कामच नाही. सोपं काम आहे महाराज, अवघड आहे का ते? आता तुम्ही पहा, कपडे घातलेल्या बा बगर कपड्याच्या बाया टीव्हीत दिसतात. तुकाराम, आता बगर कपड्याच्या बाया टीव्हीत दिसल्यावर या पोरीन पाहिल्या हिचे पोरी कशा राहतील? अवघड आहे की नाही बाबू? हे कुठं गणित लावायचं नाही महाराज, हे इथंच आहे सगळं आपल्याजवळ. म्हणून आपण पहिले सुधरा. पोरग बिघडलो, मी म्हणतो तो पोरग नाही बिघडला, आजवर तू बिघडला होता. विठ्ठल विठ्ठल. शास्त्र सांगते महाराज, बाप तैसा आणि कुंभार तैसा लोटा. बरोबर आहे का नाही? मग बाप बिघडले म्हणून पोरं बिघडले, का पोरं बिघडले म्हणून बाप बिघडले? नाही कळाल तुम्हाला? आता बापाच्या तोंडाची शिशी सुटणं आणि ते पोराला म्हणते, हे पोरा दारू पी जाऊन हे खराब असते, त्यानं माणसं मरतात, लिव्हर होते, आणि याच्यात तोंडात शिशी होते. पोरग म्हणलं, बापू तुमची शिशी आजवर सोडा ना. ते म्हणलं, माईपासून शिशी चालू आहे आणि सोडली नाही. आता माता मावल्या दूध पाजलं आपलं, जन्माला आलं पोरग शिशी तोंडात कोंबले, तिच्या तोंडात शिशी. आता तेव्हापासून शिशी त्या धाऱ्यातच ठेवली. हसले ना तुम्हाला? दूध पिता आणि बॉटल, शाळेत जाताना बॉटल, पतिक नाही बॉटल, शाळेत येतात का नाही बॉटल तुमच्या इकडे? जेवणात आला की बॉटल, मग याची कवा सुटल? कारण माई नादात आलं ना, माई पासून पितात. आम्हाला काय करायचं? हे सगळं वळण आपल्याकडे महाराज. महाराज, मुलगा जन्माला घालायचं, मुलगा जर तयार करायचा असेल तर माईचं पुण्य जास्त लागतं, बापाचे पुण्य लागतंय. माईच्या पुण्यानंच लेकरू कुलवान जन्माला येते. जर कुलवान लेकरू जन्माचं असेल तर माईचं पुण्य लागतंय. विद्वान मुलगा जन्माचा असेल, बुद्धिमान मुलगा जन्माचा असेल तर बापाचं पुण्य लागतंय. उदार मुलगा जन्माचा असेल तर कुळाचं पुण्य लागतंय. आणि भाग्यवान मुलगा जन्माचा स्वतःचं पुण्य लागतंय. भाग्यवान कोणाच्याच हातात नाही, भाग्य त्याचं स्वतःच लागते. भाग्यवान जन्माचा स्वतःचं पुण्य लागते. चारही गोष्टी एकत्रित आल्या की माणूस चांगला जन्माला येते. चला, विरोधाचा भाग सोडून द्या. एवढा नरदे आपल्याला दिलाय महाराज. गर्भात एवढी व्यथा आहे, देवाचं ध्यान करू लागला, देवा माय काही खायला लागली, मला चटके लागले, एकदा याच्यातून मला बाहेर काढ. आणि एकदा तुला बाहेर काढलं, एकही क्षण जाऊ देणार नाही. मी रात्रंदिवस तो भजन करीन. एक विटाकारी यादो भावी, एक विटाकारी यादो
रात्र आणि दिवस पांडुरंग भगवान परमात्मा एकदा या गर्भातून मला बाहेर काढलं की तो रात्रंदिवस भजन करून एक क्षण वाया जाऊ दे ना. त्याच्यामुळं विष्टालेप चौकडे नाकी तोंडी कुरमकडे गर्भवासाचे दुःख गाडे ते कोणा पुढे सांगावे. कोणाला सांगते ते महाराज ते दुःख आहे त्या गर्भधराचं. विष्टा लेप चौकोन सगळी घाण त्या गर्भात काही सोपं आहे का. आणि बाहेर निघला हे निघतानी सोपं नाही महाराज. जमलं तिथलं चांगलं नाही तर बिघडलं तर पुन्हा लयच बिघडलं. ठीक आहे नाही बाळात पण अवघड आहे महाराज. आणि लेकरू जन्माला आल्या लढते लढल्या बरोबर कळते पोरग झाले का पोरगी झाली. पोरगी झाली तर जोरात लढते पोरग हळूहळू लढते. हे म्हणते पोरग काऊन हळूहळू पोरगी काऊन लढते. मी म्हणे आता लढायला सुरुवात केली तुम्हाला मरस्तोर मी लढायला लावणार आहे. पोरगी म्हणते आणि पोरग हळूहळू काऊन लढते. मी दमा लढवतो तुम्हाला. जोरात लढवणार नाही. रोजही भाकर देणार नाही. भाकर नाही दिली सरपंचजवळ जाणार कोणाजवळ जाणार. मग पोरग असं झालं घर जाईन पुन्हा येणार. सरपंच मला सांगणार नाही पुन्हा घरात घेणार. पुन्हा 2-4 महिने सांभाळणार. 2-4 महिन्याला तुम्हाला पुन्हा घराच्या बाहेर काढून पुन्हा लढत येणार. मग हे काम हळूहळू आणि पोरगी जन्मावर लढवणार जोरात ऐकी करणार नाही. मेल्यावर मी तुम्हाला सांगतो कोणी तिथला जोरात लढत येत नाही. पोरगी लांबूनच बस स्टँडवर उतरली तिथूनच सुरुवात होती तिची. मग गावातल्या लोकांना कळतंय आता याची तयारी करा पोरगी आली आता आंघोळ घालायला काय हरकत. हे कुठं कळतंय पोरीच्या आवाजावरून कळतं कारण पोरगी महाराज. आणि बाहेर आलं की ते म्हणते कव्हा म्हणलो मी भजन करतो कव्हा 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 पोर त्या लढत राहते. भजन मी करत नाही आणि भजन करतही नाही महाराज. करतय नाही महाराज. तुकाराम महाराज तेच सांगतात बाबा देवाला तू चितलं चिवत्या बनवलं एवढा देह फुकट दिलाय देवानं. एवढा केलं तू म्हणला जबान केलेली त्या बेमान होऊ नको त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती ही निवृत्ती झाली जन दिसेना पोटी. अवघड झालं महाराज. सगळं आंधळपण झालंय आपलं आणि चक सोडून दिलं तुकोबाराय म्हणतात. आंधळं नको ढवळं नको काहीच नको. हे सगळे माणसं बदलले आणि देवाकडे गेले नाही. देवाकडे नाही गेले म्हणून तुकोबाराय म्हणतात एकदा तुम्ही भजनाकडे या भजनाकडे तेले नरदय मिळाला कळाला आणि कळून देण्याचा प्रयत्न करतात. चला स्वर्गादी देवाला मिळाला नाही तेला इच्छा करता स्वर्गीची आमारी चिता ते देवा मूर्ती लोकी व्हावा जन्म. या मृत्यू लोकात जन्म व्हा. स्वर्गातलं वर्णन पाहायचं पण टाइम संपला. आता काय करावं. हो घड्याळ मांग करू का. दहाचा टाइम देता 10:15 झाले म्हणलं तर जाऊ दे जास्त वेळ घेत नाही. एकदा बसले असतील मांड्या घालून बसा हात मोकळं सोडा हात मोकळं आणि एकदा भजन करा देवाचं चांगलं. हातान टाळीन मुखान नाव घ्यायचं. पांडुरंग परमात्म्याला ऐकू गेलं पाहिजे असं म्हणायचं. विठोबा रखुमा जय जय विठोबा